या दरम्यानच्या काळामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये, आज तारीख किती आहे? तारीख किती आज? 14. आणि 14 तारखेच्या पासून एक्झाम किती दिवस बाकी आहे? किती दिवस बाकी एक्झाम? किती? 21 दिवस बाकी आहे. तर आता मी काल थोडक्यात गोष्टी सांगितल्यात, काही गोष्टी रिपीट होतील. सो लास्ट 20 डेज आपण असं म्हणू शकतो. आज तुमचं अनालिसिस जर तुम्ही करत असाल तर करा. टेस्ट अनालिसिस डेली जर तुम्ही करत असाल तर करा. परंतु एवढे गोष्ट लक्षात ठेवा की 10:30 पासून तर 12 वाजेपर्यंत कोणत्याच केसमध्ये मोबाईल हँडल नाही करायचा. सकाळी तुम्ही बंद करा असाल तर सुंदरच आहे. परंतु 11 ते 12 कंबाईन देतोय आणि खाली चहा प्यायला जर मला दिसला आणि चेहरा ओळखीचा वाटला तर गाल लाल झाला तर मला काही पर्याय नसणार. म्हणजे आपण आयुष्यभर किंवा मागच्या 2-3 वर्षापासून इतके एफर्ट्स घेतोय आणि एवढे एफर्ट्स घेतल्यानंतर जो आपल्याला माइंडला ट्रेनिंग द्यायची आहे की 11 ते 12 या वेळेत आपल्याला उठायचं नाही आहे. राईट. त्यामुळे मी म्हणेल की 10:30 ला तुम्ही क्लासरूम मध्ये पोहोचता, तुम्हाला तिथे अगदी 9:30 ला पण पोहोचायचं आहे. परंतु ऍटलीस्ट आपण म्हणतो की 10:30 वाजता मी शांत बसलो, 10:30 ते 11 वाजल्यापासून टेस्ट जर तुम्ही अजून सोडणार असता तर सोडवा. परंतु त्या वेळेत मोबाईल किंवा असं असेल की टेस्ट नाही सोडवायचा त्यावेळी अभ्यास केला चालेल का, रिव्हिजन करा, काही प्रॉब्लेम नाही. परंतु त्यावेळी बाहेर दिसायचं नाही. मोबाईल किंवा काही कोणत्याच इतकी कोणती गोष्ट महत्वाची नाहीये. आलं लक्षात? राईट. ठीक आहे. फिक्स ठेवा तुमचा जो काही वेळ आहे तो मॉर्निंगचा कंपल्सरी तो तुमचा असेल. राईट. मग तुम्ही वाचा, पेपर सोडवा, काही प्रॉब्लेम नाही. राईट. आता धावण्याची शर्यत संपलेली आहे. म्हणजे काय की आता मला खूप जास्त पळायचंय आणि खूप जास्त वाचायचंय हे झालेलं नाहीये. आता हे व्हायला नको, कारण की 2दा एक्झाम पुढे गेली आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर सुद्धा वाचायचं राहिलं असं वाटत असेल तर आपण पॅनिक होत आहोत हे समजायचं. आणि मग परत एकदा असा विचार आला की जागा बदलायची आणि परत एकदा किंवा वॉशरूमला जायचं, तोंडावर पाणी मारायचं छान आणि परत सांगायचं की नाही शांत राहा, आपण छानपैकी अभ्यास केलेला आहे, आता फक्त आपल्याला ते 1 तास छानपैकी खेळायचा आहे, तो दिवस आपला असणार आहे. दुसरा विचार येतो या दरम्यानच्या काळामध्ये की आतापर्यंत छान अभ्यास चालू आहे सर, पुढे काही व्हायला नको. तर तो विचार तुम्ही कटआउट केलेला आहे. तुम्ही मॅक्झिमम लोक 369 करत आहात. किती लोक करताय की चालू आहे? व्हेरी गुड. ठीक आहे, गुड नंबर. सो एवढं जरी कंटिन्यू चालू ठेवा. आणि ज्या लोकांना असं वाटतं की नाही सर अजून म्हणजे करू का परत नवीन, काही हरकत नाही, नवीन केलं तरी हरकत नाही. राईट. ठीक आहे. तो फक्त अभ्यास तुमचा आहे, तुम्ही अभ्यासामुळे पास होणार आहात, 369 केल्यामुळे नाही. परंतु 369 केल्यामुळे तुम्ही तुमचे चान्सेस वाढवत आहात. त्या अनुषंगाने मी तो मुद्दा सांगितला. ठीक आहे. दुसरा, आता या दरम्यानच्या काळामध्ये नवीन काही गोष्टी वाचायच्या अवॉइड करा. असं असेल की नोव्हेंबरचा कंटेंट वाचायचा राहिला आणि सर 2-3 क्वेश्चन टेस्ट सिरीज मध्ये दिसत आहेत तर त्याच्यामुळे भीती वाटते, तर वाचून घेऊ का, तर तेवढा वाचून घ्या, शॉर्ट मध्ये नोट्स काढून ठेवा. नोव्हेंबरचा जो काही कंटेंट आहे तो. त्याच्यानंतर मला अजिबात नवीन गोष्टी वाचायच्या नाहीत, गरज नाही. आलं लक्षात? राईट. तुमच्या रिव्हिजन तुमच्या नोट्स मधून जात आहे. तुमचे जे आता हे जे पेपर तुम्ही सोडवले त्याच्यावर साईडला जेवढे काही बाकीचे पर्याय आहेत ते लिहून काढा, त्याच्यावर इन्फॉर्मेशन लिहा आणि त्या गोष्टी डिस्कस करा. जर डिस्कशन मध्ये तुम्हाला वाटतं की 2-3 लोक आहेत आणि आपल्याला फ्रुटफुल होतंय तर सुंदर आहे. परंतु 10-12 लोकांचा घोळका आणि डिस्कशन करतोय ते अजिबात होत नाही, तर ते करू नका. एक 3 लोक खूप झाले, चौथा ऍड झाला की आणखीन जास्त गोंधळ आहे. राईट. तर ते फक्त 2 किंवा 3 लोकांपर्यंत मर्यादित ठेवा. जर तुमचं ट्युनिंग बसत असेल तर चौथा ठीक आहे, अदरवाईज शक्यतो 99.99% नाही. राईट. हे माझं वैयक्तिक मत आहे, तुम्ही याच्यापेक्षा वेगळा विचार करू शकता. परंतु वेळ घ्या की आपण किंवा विचार करा की आपण याच्यामध्ये वेळ तर वाया घालवत नाहीये म्हणून. ठीक आहे. दुसरा, आता वयवाढीचा मुद्दा किंवा कालपासून अनेक लोकांचा मेसेज यायला लागले की आता काय होईल का परत, काही जे काही व्हायचं ते सगळं होईल, आपली एक्झाम वेळेत होणार आहे. आलं लक्षात? राईट. बाकीचा कोणता विचार करायचा नाही. राईट. ठीक आहे. आणि त्यानंतरचा मुद्दा मी सांगितलाय, तुम्हाला झोप व्यवस्थित घ्यायची आहे. आलं लक्षात? राईट. ठीक आहे. 7 तास 8 तास पर्यंत झोपायचा प्रयत्न करा. राईट. ठीक आहे. तर तो तुम्हाला प्रोसेसिंग आहे. राईट. ठीक आहे. तुमचा मेंदू आता वाचून वाचून दमलेला आहे, गरम झालेला आहे. आता त्याला शांततेची गरज आहे. आम्ही जेव्हा ऑब्जेक्टिव्हच्या मेन्सला आम्ही असायचो 3 दिवस 6 पेपर आणि मग लास्टच्या पेपरला अक्षरशः इकॉनॉमिक्सला डोकं गरम झालेलं असायचं, तर डोक्यावर पाणी ओतण्या इथपर्यंत कंडिशन असायची, एवढं गरम झालं असायचं. मग लोक पाणीच 1 लिटर पाणी संपवायचे त्यावेळी, त्या 2 तासामध्ये, इतकं एक्झॉस्ट झाल्यासारखं होतं. तर आता तुम्ही दमलेले आहात, आता तुम्ही रेस्ट घ्या. गोष्टी सगळ्या तुम्ही आठवायचा प्रयत्न करता. काही लोकांचा मेसेज येतो, सर आता आठवेल का, आठवतच नाही सर, 72वी घटना दुरुस्ती 73वी घटना दुरुस्ती होती का 72वी होती. राईट. किंवा 52वी आणि 61 मध्ये अजूनही कन्फ्युजन होत आहे. हे एक्झाम हॉल पर्यंत होणार आहे. आलं लक्षात? सगळ्या गोष्टी रिकॉल करायचा प्रयत्न करू नका, होणार नाही.
हा, आपण खुश कशामुळे आहोत? कारण की मला माहिती आहे की आन्सर आता कसं काढायचं ते मला माहिती आहे, कसं आन्सर पर्यंत जायचं मला माहिती आहे. बाकीचा विचार माझ्या डोक्यामध्ये येणार नाही. आलं लक्षात? इथून पुढे 20 दिवस आपल्या आरोग्याची काळजी घ्या, सगळ्यात पहिली प्रायोरिटी. तुम्ही जिवंत आहात तर मग त्या एसटीआय आणि पीएसआय होण्याला मजा आहे. आलं लक्षात? राईट, ठीक आहे. कोणतंही हेल्थ कॉम्प्रोमाइज करायची नाही. शक्यतो बाहेर खाणं अवॉइडच करा एक्झाम पर्यंत, जोपर्यंत जमेल, जेवढं काही जमेल तेवढं. आणि तुमचा जो अभ्यास आहे तो मी जनरली मॉर्निंग मध्ये रिव्हिजनचा वेळ सांगेल. समजा अगदी 7 वाजता 8 वाजता अभ्यासिकेत जायची घाई करू नका. राईट, ठीक आहे. म्हणजे मॉर्निंग असं समजा की आपली 21 तारखेला एक्झाम असते, किती दिवस राहिले असते? 7 दिवस. राईट, ठीक आहे. म्हणजे 7 दिवसावर एक्झाम असते. पण आता 20 दिवस एक्स्ट्रा आपल्या किंवा 15 दिवस एक्स्ट्रा मिळाले, तर जर शक्य झालं, मला माहिती आहे थंडी बाहेर चालायला फार अवघड जाईल लोकांना, परंतु जर शक्य झालं तर मॉर्निंगचा जो अर्धा तास आहे तो रूम मध्ये, जर असं वाटलं की रूम मध्येच मी सूर्यनमस्कार वगैरे करणार आहे तर करा. अदरवाईज मुलांना असं वाटलं की नाही खाली जायला वावा संधी आहे तर जावा खाली, एकटं जा, सोबत आधार कार्ड ठेवा फक्त. राईट, ठीक आहे. काही हे झालं तर मोबाईल असतोच, परंतु काहीतरी एक आयडेंटिटी ठेवा. राईट, हे करण्याचं रिझन काय की तुम्ही त्या दररोज धावपळीच्या जीवनातून थोडंसं वेगळं होता आणि एकटं चालता. आपण बऱ्याच वेळा काय करतो, माणूस एकटं चालायला आणि स्वतःशी बोलायला घाबरतो. का घाबरतो? कारण की त्याला खरं बोलावं लागतं, खोटं बोलता येत नाही. माझं काय चालू आहे म्हटल्यानंतर मलाच माहिती आहे माझं काय चालू आहे, येते लक्षात. राईट, आणि मग त्यामुळे आपण स्वतःशी बोला, तुम्ही कॉन्फिडंट व्हाल. तुम्ही म्हणाल की अरे एवढी छान टेस्ट सिरीज आपण केलेली आहे. आणि तुम्ही पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही इतके दिवस इथपर्यंत रेग्युलरली आला, याचा अर्थ खूप सुंदर अभ्यास झालेला आहे. आता याच्यापेक्षा वर्स्ट काहीच होणार नाही. वर्स्ट तुम्ही क्लासरूम मध्ये वेगवेगळ्या टेस्ट मधून फेस केलेला आहे. याच्यापेक्षा जे काही होणार आहे ते सुंदरच होणार आहे आणि तुम्ही या प्रिलिम मधून पुढे जाऊन मेन्सला छानपैकी प्रिपेअर करणार आहात आणि मेन्स मध्ये पण सुंदर करणार आहात. आलं लक्षात? राईट, ठीक आहे. आता सध्या खूप जास्त अभ्यासिकेत बसणं वगैरे हे होणार नाही, तर इट इज ओके. कारण की लोक म्हणतात की जर मागच्या वेळी जेवढा अटेम्प्ट होता किंवा जेवढा एफर्ट लावत होता यावेळेस कमी झाले का? कमी नाही नसतं झालेला, गोष्टी ओळखी झाल्या असतात, म्हणून तेच तेच बोर वाटायला लागतं. म्हणून थोडी व्हरायटी अभ्यासामध्ये वाढवण्यासाठी आपण पेपर सोडवतो. ठीक आहे. मॉर्निंगचा अर्धा तास जरी आपल्याला स्वतःसाठी देता आला, चालताना किंवा पळताना वॉर्मअप करताय किंवा पीएसआय वाले जे पर्टिक्युलर टार्गेट ठेवताय तर त्यांनी ते त्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करा. मॉर्निंगच्या चालताना अर्धा तास द्या. 8च्या ऐवजी तुम्ही दररोज 8ला पोहोचत असाल, 7:30ला पोहोचत असाल तर अर्धा तास पाऊण तास उशिरा पोहोचा, काहीच प्रॉब्लेम नाही. का? कारण की आता तुम्ही शांत आहात. जर तुम्ही अजूनही 7 वाजता अभ्यासिकेत पोहोचायची घाई करत असाल तर याचा अर्थ आपण अजूनही स्वतःला समजून सांगत नाही की आपल्याला शांत राहण्याची गरज आहे. आलं लक्षात? राईट, ठीक आहे. सो त्या पद्धतीने करा. त्यानंतर पुढचे रुटीन म्हणजे सकाळी मॉर्निंगचा वेळ 8 ते 11 समजा मी बसलो अभ्यासाला तर 10-10:30 वाजेपर्यंत जे काही वाचायचं आहे, एखादा वीक सब्जेक्ट आहे तर त्याला कोणता राहिला त्याचं रिव्हिजन द्या. त्याच्यानंतर 11 ते 12 शक्यतो पेपर सोडवा किंवा सोडवलेल्या पेपरचा अनालिसिस करा. आणि दुपारी त्याच्यानंतर करंट वाचा, मॅथ्स रिझनिंग करा आणि संध्याकाळी परत एकदा असे जे निमानिक्स बनवलेत किंवा काही ट्रिक्स वगैरे आहेत तर डिस्कस करा. मी माझी बनवली ट्रिक म्हणून मी कोणाला सांगणार नाही. या जर आवेशात असाल तर पुन्हा एकदा संकुचित वृत्तीने जगत आहात आणि संकुचित वृत्तीने जगणारा कधी मोठा होत नाही, कायम लक्षात ठेवा. तर तुमच्याकडे जे आहे ना ते वाटलं की तुम्ही मोठे होणार आहात. आलं लक्षात? राईट, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमच्या नानामध्ये भर पडते. त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी असं वाटतं की आपण ग्रुपमध्ये डिस्कस करताना हा मुद्दा सांगितला पाहिजे, बिंदास सांगा. तुमचे मार्क्स वाढणार आहे, बाकीच्यांचे पण मार्क्स वाढतील, पण तुमचे जास्त वाढतील याची गॅरंटी. आलं लक्षात? राईट, ठीक आहे. आणि मग हे डेली रुटीन ठेवा. आता पुढचे 3 रविवार येणार आहे अजून, बरोबर का? तिसऱ्या रविवारी पेपर आहे आपला. राईट, आजचा रविवार सोडला तर 2 रविवार आहेत. या दोन्ही रविवारी शक्यतो ब्रेक घ्या दुपारनंतर. म्हणजे 12-1 वाजेपर्यंत मी अभ्यासिकेत बसतो सर, 12 वाजेपर्यंत वगैरे, 12:30 नंतर दुपारी ब्रेक घेतो. जसं की आज आपण दुपारनंतर अभ्यासिकेत बसायचं नाहीये, काहीच वाचायचं नाही. वाचायचं असेल तर न्यूजपेपर वाचा. कालचं आजचं लोकसत्ताचं लोकरंग असतं, कालचं चतुरंग असतं. तुम्ही म्हणाल सर कंबाईन आहे, आम्हाला काय गरज आहे की संपादकीय वाचायची? गरज म्हणून तुम्ही फक्त एक्झाम पास होऊन अधिकारी होणार आहात आणि त्याच्यानंतर आपली शर्यत फक्त अधिकारी होण्याची नाहीये, एक चांगला व्यक्ती म्हणून आयुष्यात जगण्याचे आहे. आलं लक्षात? आणि तुमच्यापैकी बरेच लोक तिथे जर फेल होत असतील तर ते परवडणार नाही. आलं लक्षात? राईट, ठीक आहे. म्हणून मी कायम सांगतो, मी क्लासमध्ये बऱ्याच लोकांना म्हणतो की तुमच्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा नाही आहेत त्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायचा प्रयत्न करा. त्यासाठी वाचन हा सगळ्यात बेसिक आहे. राईट, सो त्यामुळे एक्स्ट्रा अवांतर वाचन करत राहा. ही स्पर्धा आहे, ही एक्झाम आहे, हे आयुष्य नाही. आलं लक्षात? राईट, तुम्ही पास झाला तर उत्तम अधिकारी होणार आहात आणि पास नाही झाला
तर मरून जाणार नाही. आलं लक्षात? कदाचित याच्याही पेक्षा आणखीन काहीतरी वेगळं तुम्ही सुंदर करणार आहात, कारण की तुम्ही तुमचा ऍटिट्यूड चेंज केलेला आहे की या एक्झामच्या प्रती मी सुंदर देणार आहे आणि आयुष्याच्या प्रती सुद्धा सुंदरच देणार आहे. आलं लक्षात? आपोआप छान रिझल्ट यायला सुरुवात होते. आणि जेवढं जास्त जमेल तेवढं ठरवून सकारात्मक राहा. बाकी तुमच्या हातात दुसरं काहीच नाही, कारण की आपण बाय डिफॉल्ट निगेटिव्ह विचार करतो आणि आपल्याला ते ठरवून पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. आलं लक्षात? राईट. दरम्यानच्या काळात वाटलं कधी भेटायचं आहे तर भेटायला या, मी ऑफिसमध्ये असेल. पर्टिक्युलरली B1 B2 वाले लोक आणि बाकीचे पण, म्हणजे सगळेच HB वाले, HB1 आणि 2 चे काही लोकांना बोलवलंय, ते आले नाही. चेहरे दिसत आहे समोर, हरकत नाही, आता नाव नाही घेत मी. ठीक आहे. सो तुम्हा सगळ्यांचं आभार. तुम्ही सगळ्यांनी एक छान उपक्रमाला साथ दिली. आपण मेन्सला पण असा काहीतरी छान प्रयोग करणार आहोत, त्यामुळे आपण सगळेजण मेन्सला भेटूयात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.